आज 69वा धम्मचक्र प्रवर्तन दिन आणि त्या निमित्ताने नागपूरच्या दीक्षाभूमीवर आपण बघू शकतो की लाखोच्या संख्येने अनुयायी जे आहेत ते या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे। मोठ्या प्रमाणात तो देशभरातून अनुयायी जे आहेत ते या ठिकाणी दीक्षाभूमीवर येत असतात। महत्त्वाचं म्हणजे याच दीक्षाभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध धर्माची दीक्षा घेतली होती आणि तेव्हापासून हा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा केला जातो। आज जर या ठिकाणी बघितलं तर पांढरं वादळ जे आहे ते या ठिकाणी पाहायला मिळते आहे। मोठ्या प्रमाणामध्ये जे अनुयायी आहेत ते देशभरातून या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळते। बुद्ध भिक्षू जे आहेत ते सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दाखल झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। एकंदर म्हणजे जे नागपूरच्या दीक्षाभूमीवर लाखोच्या संख्येने अनुयायी आज येणार आहे। या ठिकाणी बाबासाहेबांना नतमस्तक होऊन एक नवी ऊर्जा घेऊन या ठिकाणावरून जाणार असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर पोलिसांनी ठिकठिकाणी कडेकोट असा बंदोबस्त सुद्धा या ठिकाणी लावून ठेवलेला आहे आणि महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी जर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात सीसीटीव्हीची नजर सगळ्या घडामोडींवर आहे। एकंदर म्हणजे दसऱ्याच्या दिवशी नागपूरच्या या प्रसिद्ध दीक्षाभूमीवर हा धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होताना पाहायला मिळते आहे। कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।